काय 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 माझ्या बाळा, नाही नाही असे रडायचे नाही, शान माझ्या बाळा ते. काय झालं काय झालं, हे बघ हे बघ हे बघ, काय रे काय, हे बघ हे बघ. शुभ्रा शांत हो बाळा, काय झालं. देवा हिचा ताप सुद्धा नाही उतरलाय, औषधाने फरक पण नाही पडला. काय झालं काय झालं, ते बघ देव बघ, लाईट कसं छान छान आहे, हो की नाही, हो की नाही, हो हो, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, काय 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 काय, ओ नाही 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 असे रडायचे नाही. चला 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 चला, आपल्याला गाय गाय करायची आता. हो झोपायचं आता आम्हाला. हो शुभ्रा शुभ्रा रडू नको ग. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय, हे बघ काय, अरे अरे काय काय काय, कोण आहे कोण आहे हा, शुभ्रा हे बघ हे बघ हे बघ. शुभ्रा अगं काय झालं बाळा, तुझ्या पोटात दुखतंय का. हा काय करू मी. हे बघ हे बघ शुभ्रा, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. शुभ्रा रडू नकोस ग बाळा. झोपा झोपा झोपा, काय काय करायचं आम्हाला. हो नाही 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 असे रडायचे नाही, नाही नाही. काय झालं माझ्या पिल्लूला. झोपा झोपा झोपा. दादा आत येऊ का. अरे ये. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं प्रियाबद्दल. प्रियाबद्दल काय. नाही म्हणजे माफ करा मला, पण मगाशी मी तुमचं आणि प्रियाचं बोलणं ऐकलं. चोरून ऐकायचा अजिबात उद्देश नव्हता माझा, कानावर पडलं ते ऐकलं फक्त. खरंच सॉरी. दॅट्स ओके, बोल. दादा मी ऍक्च्युली तुम्हाला अशी रिक्वेस्ट करायला आले होते की प्लीज प्रियाला पुन्हा या घरात घेऊ नका. तुमचा आणि मंजिरी वहिनींचा संसार प्रियामुळे मोडलाय. तुमच्या दोघांमध्ये जे काही घडलं ते तिने मुद्दाम घडवून आणलंय दादा. तिच्यामुळे या घरातल्या सगळ्या माणसांना खूप त्रास झाला. ही अतिशय नीच आणि नालायक बाई आहे, आणि हे तुमच्या कोणाही पेक्षा जास्ती चांगलं मला माहितीये. या जगात ती दोन दोन चेहरे घेऊन वावरते, पण तिचा खरा भयानक चेहरा फक्त मी पाहिलाय दादा. ती चेहऱ्यावर एक मुखवटा घालून वावरते दादा, मला कुणालाच माहिती नाही. ती सगळ्यांची वरवर चांगलं वागते. मंजिरी वहिनींची तर मैत्रिणीसारखी, सख्या बहिणीसारखी वागत होती ती. तिचं खरं रूप काय आहे हे फक्त मला माहिती. आणि म्हणून प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते तुम्हाला, तिला या घरात घेऊ नका प्लीज. नेत्रा, प्रियाबद्दल हे असं सगळं सांगणारी तू पहिली नाहीयेस. आजपर्यंत अनेक लोकांनी मला हे सगळं सांगितलंय, विहंगनं सांगितलंय, इतरही काही लोकांनी सांगितलं. माझं पर्सनल मत थोडंसं वेगळं आहे. प्रियाच्या अनेक चुका आहेत, मला मान्य आहे, पण सगळं केवळ तिच्यामुळे चुकलंय हे मला मान्य नाही. चुका माझ्याही आहेत, नशिबाचा भाग आहे. त्यामुळे मी सगळा दोष प्रियावर ढकलून मोकळा होऊ शकत नाही. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, ज्या दिवशी सुहास आणि प्रियाचं लग्न ठरलं त्या दिवशीच मी प्रियाला हे क्लिअर केलं होतं की कुठल्याही कारणानं जर हे लग्न वर्क झालं नाही तरी प्रियाला या घरात पुन्हा येता येणार नाही. तिची दुसरी काहीही सोय केली जाईल, पण हे घर आता तिचं घर नाहीये. पण तरीही ती या घरात येतेच ना. किती वेळ हाकललं तरी बेशरम सारखी पुन्हा एकदा या घरात ती येतेच.
तुमच्यामध्ये आणि मंजिरी वहिनींमध्ये जे काही गैरसमज झाले ते हिच्याचमुळे. हे सगळं तिने मुद्दाम घडवून आणले दादा. तुम्ही कधी असा विचार का नाही करत की तुमची आणि प्रियाची ती व्हिडिओ क्लिप ज्याच्यामुळे मंजिरी वहिनींचा आणि तुमचा संसार उद्ध्वस्त झाला, ती मी शूट केली होती हे खरं आहे, पण मग ती आपल्या घरातल्या डीव्हीडी प्लेअर मध्ये कशी काय आली? दादा, मी ती क्लिप शूट करून माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, हात जोडून विनंती करते, प्लीज प्रियाला परत या घरात येऊ देऊ नका. प्रिया माझ्या आयुष्यात नाहीच आहे. ती माझ्यापासून तितकीच लांब आहे जितकी काही दिवसात मंजिरी होणार आहे. आणि राहिला प्रश्न प्रियाच्या घरी येण्याचा, कसं आहे नेत्रा, आई प्रियाला तिच्या मुलीसारखं मानते. इनफॅक्ट आईच प्रियाला या घरात घेऊन आली होती. त्यामुळे ज्या दिवशी आई प्रियाला हे सांगेल की या घरात यायचं नाही, त्या दिवसापासून प्रियाचं या घरात येणं बंद होईल. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते दादा, आईंनी प्रियाला ऑलरेडी तसं सांगितलंय. आणि तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही हे इथे यायच्या आधीच माहिती होतं मला. बट आय प्रॉमिस यू दादा, एक ना एक दिवस प्रियाचा खोटारडेपणा पुराव्यांनिशी मी सिद्ध करून दाखव. येते. मंजिरी, का ग, डोळा लागला का तिचा? नुकतीच झोपली आहे. रात्रभर फक्त रडत होती. खूप ताप पण होता तिच्या अंगात. मिठाच्या पाण्याच्या गड्या ठेवल्या मी, पण कमी नाही झाला. अजून सुद्धा ताप आहे. वातावरणातला बदल सोसत नाही बघ लेकरांना. नाजूक असतात ना ती. आणि सध्या वारं किती सुटले थंडगार, सहन नाही झालं तिला. आता झोप झाली ना का कशी ठणठणीत होईल बघ. अगं, अपुऱ्या झोपेमुळं आपल्यासारख्या मोठ्या माणसांना देखील त्रास होतो की नाही. आता हे तर लहान लेकरू आहे ना. नाही, पण तिची झोप झाली की मी डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तिला. नेमका कशामुळे ताप आला कळलं पाहिजे ना. तुला डॉक्टरांकडे जायचंय ना, मग ती झोपली आहे ना, तोवर आवरून घे. मी आहे तिच्याजवळ. हॅलो. हॅलो प्रिया, विहंग बोलतोय. बोल ना. आज कसा काय मला फोन केला? काय नाही, तू येऊन गेल्याचं कळलं. बोलली नाहीस मला. मी भेटलो असतो ना तुला. अरे हो, मी मावशीला भेटायला आले होते. म्हटलं स्वतः जाऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करावी. सत्यजित भेटला ना तुला? काही बोलला? कशाबद्दल रे? हेच मंजिरी वहिनी आणि त्याच्या डिवोर्स बद्दल. नाही, मला काही बोलला नाही तो. नाही, हे शक्य नाहीये प्रिया. सत्यजित आणि तुझं या विषयावरती नक्कीच काहीतरी बोलणं झालं असणार. कारण सत्यजितचं मन मोकळं करायला त्याला तुझ्याशिवाय सध्या तरी दुसरी कोणी व्यक्ती नाहीये, होय ना? मला नाही वाटत तसं.
आणि तसं असलं तरी सुद्धा तो काहीही बोललेला नाही. आणि कसं आहे प्रिया, त्या दोघांचा डिवोर्स लवकरच होणार आहे आणि सध्या तो कोणत्या आणि किती मानसिक त्रासातून जातोय यावरती तरी तुमचं नक्कीच बोलणं झालं असेल. नाही विहंग, तो खरंच काही बोलला नाही. खरं तर आम्हाला वेळच मिळाला नाही. मला पण घाई होती म्हणून मी निघाले. नाही पण मला काय म्हणायचंय की विहंग, मी ना आता थोडीशी बिझी आहे. एक महत्वाचं काम आहे. नंतर बोलूया. पण सत्यजितने तुला काहीतरी. विहंग, अरे खरंच खूप बिझी आहे. मी नंतर फोन करते म्हणाले ना. नंतर बोलू. बाय. ओके बाय. झोप ग बाळा, असा त्रास नको देऊ प्लीज. अरे डॉक्टर काय म्हणाले? काय नाही, त्यांनी औषध लिहून दिलंय. तिचा ताप कमीच होत नाहीये. आणलंच का औषध? औषध आणलंय. उतरला का ताप आता? नाही अजून. मलेरियाची टेस्ट करायला सांगितली त्यांनी. अरे देवा. डॉक्टर कडून येतानाच करून आले मी. आता उद्या रिपोर्ट्स घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. लहान बाळांचं दुखणं बघवत नाही. आपलं कसं, आपल्याला काय दुखलं खुपलं आपण सांगू शकतो ना. त्यांचं तसं नसतं. सांगता येत नाही आणि मग चिडचिड करत असतात. औषध घ्यायला सुद्धा एवढा त्रास देते ती. कसं तरी तिचं लक्ष दुसरीकडे वळवून बळजबरीने द्यायला लागते. दे दे, बळजबरीने औषध दे आणि खाऊ सुद्धा खा तिला. त्या खाल्लं की जरा बरं वाटेल. मी असं करतो ना, मी येतो तुझ्याबरोबर उद्या डॉक्टरांकडे. ए बाळा, लवकर बरी हो बाबा. आजोबांना खूप त्रास होतो. बरं व्हायचं. मंजिरी, आज झोपण्यापूर्वी हिची दृष्ट काढतो. बऱ्याच लोकांच्या वाईट नजरा लागल्यात माझ्या बाळाला. एक गोष्ट मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगते. कायदा आपल्या बाजूने नाहीये. इन केस ऑफ अ डिवोर्स, मुलाची किंवा मुलीची कस्टडी ही नेहमी आईकडे जाते. पालन पोषणासाठी बाळाला आईची गरज जास्त असते असं तत्वतः तरी आपला कायदा मानतो. म्हणजे बाळाचा खर्च तुम्ही करू शकता, पण बाळ तुमच्याकडे राहू शकत नाही मिस्टर मुधोळकर. बाळाचं पालन पोषण करायला बाप नालायक असतात असं वाटतं का कायद्याला? नाही, पण हा आपल्या निसर्गाचा कायदा आहे की बाळाला आईची गरज जास्त असते आणि हा निसर्गाचा कायदा आपल्या कायद्याने मान्य केलाय. म्हणून तर बरेचसे कपल्स एकमेकांशी पटत नसताना सुद्धा डिवोर्स घेत नाहीत, कारण आपल्या बाळापासून वेगळं राहायला लागू नये म्हणून. ठीक आहे, मग मी एक काम करतो. मी आज रात्री सरनाईकांच्या घरावर धाडसी दरोडा टाकतो. माझ्या मुलीला घेऊन पळून जातो कुठेतरी परदेशात. अंडरग्राऊंड होतो. कारण कायदेशीर असो बेकायदेशीर असो, कुठलाही मार्ग असो, मला माझी मुलगी माझ्या जवळ हवी. जर कायदा माझ्या विरोधात असेल तर मग मी कायद्याच्या विरोधात आहे. सुपर. यू आर वेस्टिंग युअर टाइम हिअर. इथे काय करताय तुम्ही? जा ना एखादा फेक पासपोर्ट बनवणाऱ्या फ्रॉड एजंटकडे जा आणि तिथे बसा. इथे काय करताय? गो लिव्ह. आय एम सॉरी. लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर मिस्टर मुधोळकर. तुमचा स्वभाव इम्पल्सिव्ह आहे. एक घाव दोन तुकडे अशी तुमची पॉलिसी आहे.
पण जोपर्यंत तुम्ही माझे क्लायंट आहात तोपर्यंत या केसच्या बाबतीत मला कुठलाही आताताईपणा नको आहे. हॅव आय मेड माय सेल्फ क्लिअर इनफ? गुड. नाव कमिंग बॅक टू द पॉइंट. जर बाळाची आई अल्कोहोलिक असेल किंवा मेंटली अनस्टेबल असेल किंवा तिचं कॅरेक्टर क्वेश्चनेबल असेल आणि हे सगळं जर आपण कोर्टात सिद्ध करू शकलो तर बाळाची कस्टडी वडिलांना मिळू शकते. मंजिरीच्या बाबतीत हे काहीच लागू होत नाही. पण तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला असं ठामपणे वाटतंय की तुमच्या बायकोचं बाहेर अफेअर. तो गैरसमज होता माझा. पण तरी सुद्धा कोर्टासमोर जर. सॉरी. हॅलो. हो, सत्यजित मुधोळकर बोलतोय. हा, लाईफलाईन पॅथॉलॉजी लॅब. नाही, मी कुठलीच टेस्ट. हो, शुभ्रा मुधोळकर मुलगी आहे माझी. काय? तुम्ही इथे यावेळी? मला असं कळलं की शुभ्राला बरं नाहीये. तिची मलेरियाची टेस्ट केली. काय झालं ते? कोणी सांगितलं तुम्हाला? ती टणटणीत आहे, काही झालेलं नाही माझ्या नातीला. सरनाईक साहेब, मी हात जोडून रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज मला माझ्या मुलीला भेटू द्या, प्लीज. तुमच्या तोंडून हे असं प्लीज मी रिक्वेस्ट करतो वगैरे ऐकलं ना जरा कानाला खटकतं. मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी खरं तर काहीही करू शकतो, पण आता मी फक्त रिक्वेस्ट करतोय. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याची माझी सवय नाहीये आणि एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून ते न समजण्याची तुमची सवय आहे. मुदळकर, बरीच रात्र झाली आहे आणि या वेळेला मला कोणाचाही अपमान करायला आवडत नाही. शुभ्राला भेटण्यासाठी दिवसा केव्हाही सभ्यग्रस्ताप्रमाणे घ्या. एक सासरा आपल्या जावयाशी असं बोलतो हे मी समजू शकतो, पण एक मुलीचा बाप दुसऱ्या मुलीच्या बापाबरोबर असं नाही बोलू शकत. जशी तुम्हाला मंजिरीची काळजी तशी मला शुभ्राची काळजी. प्लीज मला भेटू द्या. नवरा म्हणून नालायक ठरलेला माणूस जबाबदार बाप असल्याचं ढोंग करतोय. नाटकं करणं तुम्हाला चांगलं जमतं मुधोळकर. जुनी खोड आहे तुमची. हे बघा, तुम्हाला मला जी नावं ठेवायची, जी दूषणं द्यायची ती नंतर देत बसा, नंतर खूप वेळ आहे. आत्ता मला आज जाऊ द्या. एक बाप म्हणून माझं काळीच समजून घ्या. तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ वगैरे देऊ नका. शपथ वगैरे देऊ नका. जा आज जा, भेटा तुमच्या मुलीला, पण शक्यतो लवकरात लवकर बाहेर. शुभ्रा, तुम्ही? कशी तुझी तब्येत? अहो, पण तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं आहे का? तिची तब्येत कशी आहे का? ताप उतरला नाही अजून. डॉक्टरांनी ज्या टेस्ट सांगितल्या होत्या त्या केल्यात. आता उद्या रिपोर्ट दाखवायला जायचं. उद्याचा काय मुहूर्त काढलाय? हाताला चटके बसतात इतकं अंग गरम आहे तिचं. हो, पण मी औषध तिला आत्ता नेतोय हॉस्पिटलला. अहो पण आता या वेळेत. मी शुभ्राला हॉस्पिटलला घेऊन जातो. अहो, पण आता या वेळेत कुठलेच डॉक्टर नाही. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, ते भेटतील. अहो, पण माझं ऐका तरी. मी तिला आत्ता कुठेही नेण्याची गरज नाहीये आणि मी तुम्हाला तिला बघून ताबडतोब जायला सांगितलं होतं. तिच्या अंगात ताप किती आहे बघितलंय का तुम्ही? त्याची तुम्हाला काहीच पर्वा नाही. मला कोणाची किती पर्वा आहे याची तुम्हाला जाणीव करून देण्याची माझी इच्छा नाही. मी शुभ्राला घेऊन जातोय. माझी परवानगी नाही. तिने विचारलीच नाहीये, मी घेऊन जातोय. मंजिरी तू त्या अहो, यंग भाऊजी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणूनच तर लवकरात लवकर यश आपल्या हाती लागणं गरजेचं आहे. हो ना, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते. म्हणजे प्रियाला कसं आणि कुठे अडकवता येईल याचा विचार मी सतत करते. मी इव्हन सत्यजित दादांशी सुद्धा बोलले, पण ते काही मनावर घ्यायला तयार नाही आहेत काहीच.
सत्यजित एवढ्या सहज विश्वास ठेवणार नाही. माप दाखव नाही तर श्राद्ध कर या तत्वाचा आहे तो. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी स्ट्रेंज करावं लागणार आहे. मला तर कधी कधी काय वाटतं माहितीये का, चांगल्या 2 मुस्कटात द्याव्यात त्या प्रियाच्या. म्हणजे मग एकदा चिडली ना की स्वतःची सगळी कारस्थानं कबूल करून मोकळी होईल. नाही नाही, असं करून आपला प्रश्न सुटणार नाहीये. कदाचित हे प्रकरण आपल्यावरही उलटू शकतं. उलटलं तर उलटलं, किमान सत्यजित दादांना खरं काय आहे हे तर कळेल. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे प्रिया तिच्या नाटकावरचा पडदा स्वतःहूनच बाजूला करेल. आपल्याला सत्यजित बद्दल बोलून बोलूनच तिला गाफील ठेवावं लागेल. पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. भयंकर पाताळयंत्री बाई आहे. आपल्याला खूप सावधानतेने सगळं करावं लागेल. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी लागेल, नाहीतर ती इतक्या सहजासहजी गळाला लागणार नाही. विचार करून सगळं करावं लागेल, कारण जर काही चुकलं तर प्रिया कुठल्याही थराला जाऊ शकते.